नमस्कार. अखेर आनंदाची बातमी आली. शेतकरी मित्रांनो, एकदाच 3 वर्षाचा पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात येणार. म्हणजे 2022 पासून ते 2025 पर्यंत 26 संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा येणार आहे. हा पीक विमा हेक्टरी 17,000 रुपये मिळणार. राज्य सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केलेले आहे. शेतकरी मित्रांनो, या अंतर्गत पीक विमा धारक शेतकऱ्यांचे पेमेंट स्टेटस कसे अपडेट झाले आहे हे तपासण्यासाठी सोपी प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे आणि हेक्टरी त्यांना 17,000 रुपये पीक विमा मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आता पीक विमा स्टेटस तपासण्याची संपूर्ण प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊया. पीक विम्याचे स्टेटस तपासण्यासाठी तुम्हाला पंतप्रधान फसल विमा योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागणार आहे. शेतकरी मित्रांनो, त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल क्रोम ब्राउझर ओपन करा. सर्व बारमध्ये PMFBY असे सर्च करा. सर्च रिझल्टमध्ये दिसणारी पहिली लिंक म्हणजे प्रधानमंत्री फसल विमा योजना. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, फार्मर कॉर्नरवर जा. वेबसाईट साईट ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करा. तुम्हाला फार्मर कॉर्नर हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. आता शेतकऱ्यांसाठी लॉग इन करा. लॉग इन फ्रॉम फार्मर म्हणजे शेतकरी लॉग इन झालेला आहे. तुमचा मोबाईल नंबर एंटर करा. त्यानंतर स्क्रीनवर दिसणारा कॅप्चा व्यवस्थित भरा. त्यानंतर रिक्वेस्ट OTP वर जा. त्यानंतर OTP आल्यानंतर जर तुम्ही एकापेक्षा जास्त पीक विम्याचे अर्ज एकाच मोबाईलवरून भरले असतील तर तुम्हाला आधार नंबर एंटर करण्यास सांगितले जाईल. आधार नंबर टाकून तुम्ही OTPची विनंती करू शकता. जर एकच फॉर्म भरला असेल तर थेट OTP हा तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल. शेतकरी मित्रांनो, आता शेतकरी मित्रांनो, पॉलिसी डिटेल्स तपासा. त्यानंतर पॉलिसी डिटेल्स काय आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलवरून तपासू शकता. शेतकरी मित्रांनो, आणि शेतकरी मित्रांनो, 6वा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पेमेंट स्टेटस कसं तपासायचं. तर टोटल क्लायंट पेड या पर्यायासमोरील तुम्हाला तुमच्या खात्यात जमा अमाऊंट दिसेल. म्हणजे तुमच्या खात्यामध्ये किती अकाउंट आहे ते तुम्हाला दिसणार. त्यानंतर जर अमाऊंट 0 दिसत असेल तर तुमच्या विम्याचे पैसे मंजूर झालेले नाहीत किंवा जमा झालेले नाहीत. जर पैसे मंजूर झालेले असतील तर तुम्हाला 0च्या जागी काही रक्कम दाखवल्या जाईल. शेतकरी मित्रांनो, किती रक्कम ट्रान्सफर झाली किंवा मंजूर झाली हे तपासण्यासाठी तुम्हाला टोटल क्लायंट अमाऊंट दिसेल. जर तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले असतील तर ती रक्कम तेथे दिसेल. या पद्धतीने शेतकरी मित्रांनो, तुम्ही साध्या पद्धतीने तुमची माहिती तपासू शकता. आणि शेतकरी मित्रांनो, हा येणारा 2025चा आणि जो थकीत विमा आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकत्याच 15 ते 20 दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पडणार आहे आणि त्याची हेक्टरी रक्कम ही 17,000 रुपये असणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, 31,628 कोटी एवढा मोठा निधी हा पीक विम्यासाठी मंजूर झालेला आहे. आणि त्यासाठी महाराष्ट्रातील काही 22 जिल्हे पात्र असणार आहेत. ते 22 जिल्हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.